मी माघार घ्यायला तयार, पण माझी अट विशाल पाटील. सांगली लोकसभा निवडणुकीतील मी माघार घ्यायला तयार आहे, पण काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी अट विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवलेली आहे. काही जणांना काँग्रेस आणि घराणी संपवावीत असं वाटत आहे. यामागे कोण आहे, काय आहेत याचा समाचार निवडणुकीनंतर घेणार असा इशारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिलेला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आपल्याकडे येऊन मशाल घेऊन लढा असा संदेश पाठवला होता. असा गौप्यस्फोट देखील पक्षाकडून जरी सांगितलं असतं तरीही आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत असं मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले. माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे. अशी भूमिका आपण आधी स्पष्ट केली होती. राजकारणात लहानपणापासूनच आपली यायची इच्छा होती, पण राजकारणात पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही ही देखील आपली भूमिका असल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, हे कोणाला बघवलं नाही असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबरोबरच काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास आज देखील आहे असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आज तिसरा अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपचा पराभव झाला पाहिजे. आज पहिलीच बैठक आहे, अजून खूप फळ रंगणार, पण आजपर्यंत मी जो निर्णय घेत आलो तो तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार घेतला. मी जेव्हा जेव्हा उभारलो तुम्ही थांबा म्हटलं, मी थांबलो. तुम्ही आज भरण्यासाठी सरकार आपण काँग्रेस पक्षाच्या 38,000 लोकांना फोन गेले की विशाल पाटलांनी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा. 37,992 लोकांनी सांगितलं की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरा. त्यातल्या 36,812 लोकांनी सांगितलं तिकीट नाही मिळालं तर काढायचं नाही. मग काँग्रेस पक्षात आमचं प्रेम हे एक टक्के आहे. जुन्या काळात हिंदी पिक्चरचं एक गाणं होतं, एक दुजे केले असं गाणं, पिक्चर नाव माहित नाही, पण कितने भी तू कर ले सितम हंस हंस के सहेंगे हम, ये प्यार ना होगा कम. त्यामुळे किती जरी आम्हाला छळलं, किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही. ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही, हा बंड काँग्रेसचाच आहे. काँग्रेस पक्षाचं चिन्ह शिवसेना लढते, आमचं चिन्ह नेलं. राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं. सांगलीकरांचं तेच भांडण आहे. काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय, तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार. आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे. आता माघार घ्यायची, महाविकास आघाडीने घ्यायची आणि 19 तारखेला 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा. म्हणजे ह्याच मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात वसंत दादांच्या विचाराची सर्व लोक ही ताकदीने ह्या महाविकास आघाडीच्या भागात. अजून खूप तुम्हाला पाहायचं आहे. रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंडात सामील होणार आहेत. हा बंड माझा नाही, माझ्या स्वार्था नाहीचा नाही, हा तुमचा बंड आहे. मी माझ्यासाठी उभारलो नाही, मी तुम्हा सर्वांसाठी उभारलोय. आणि बंड ही सगळ्यांची सुरुवात आहे. आज बाळासाहेब थोरात साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं मला कोणते म्हटलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.